Welcome friends. Today in this video we are going to see my English course book Standard 10. Here in this video we have to see a poem written by Henry Sambrook Leigh. The title of the poem is The Twins. In this poem the poet is telling some important humorous incidents happened with them because of twins. Twins means children born from the same mother at the same time on same day. These children means the poet himself is one of them. Whatever happened with them in their life, he has written by the poem. Let's see the poem by the stanzas. In the first stanza he says, in form and feature, face and limb I grew so like my brother. Poet is telling that he is same as his brother. He was looking same as his brother by its form and feature. त्यांच्या शरीराची ठेवणीने आणि फेस अँड लिम चेहरा आणि अवयव हे अगदी त्याच्या भावासारखेच कवी या ठिकाणी दिसत असत. दॅट फॉक्स गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. फॉक मीन्स पीपल. त्यामुळे लोक त्यांना त्यांच्या भावाच्या जागी समजत आणि भावाला त्यांच्या जागी समजत बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी इन देम. अँड ईच फॉर वन अनदर. हेच नाही, एकाच नाही तर अनेकांच्या बाबतीत इट वॉज हॅपनिंग सेम. इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड कीन. यामुळे आमचे कीथ अँड कीन मीन्स अवर रिलेटिव्ह ऑल्सो पझल्ड कन्फ्युज्ड टू आयडेंटिफाय अस प्रॉपरली. इट रीच्ड अ फिअरफुल पीच फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. एट नॉट अ सोल न्यू विच. इट रीच्ड अ फिअरफुल पीच. यामुळे आमच्या जीवनामध्ये एक फिअरफुल पीच निर्माण झालं. फिअरफुल पीच मीन्स अतिरेक घडून आला. वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्यापैकी एक जण ट्विन म्हणून जन्माला आला. ट्विन मीन्स अ सेकंड बेबी दॅट इज बॉर्न आफ्टर फर्स्ट. दॅट इज नोन ॲज ट्विन. तर आमच्यातला ट्विन कोण होता? एट नॉट अ सोल न्यू विच. आमच्यातला दुसरा कोण जन्माला आलं, नंतर कोण जन्माला आलं हे मात्र कोणत्याही सोल व्यक्तीला सांगता येत नव्हतं बिकॉज ऑफ अवर सिमिलॅरिटी. हिअर इन द फर्स्ट स्टांजा देअर इज अ फिगर ऑफ स्पीच गिवन इन द बिगिनिंग ऑफ द पोयम दॅट इज फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. या ओळीमध्ये एफ ही अक्षरं पुन्हा पुन्हा आलेली आहेत. तेव्हा ॲलिटरेशन नावाचा हा अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसतो. दॅट इज अ फिगर ऑफ स्पीच. त्याचप्रमाणे पाचव्या ओळीमध्ये बघा कीथ अँड कीन हे अक्षर रिपीट झालेलं आहे. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन. दुसऱ्या स्टांजाकडे जाऊया. वन डे टू मेक द मॅटर वर्ज बिफोर अवर नेम्स वे आर फिक्स्ड. आमची नावं ज्या वेळेला फिक्स केली जात होती, आमची नावं ठेवली जात होती, त्यावेळेला एके दिवशी टू मेक द मॅटर वर्ज आमच्या बाबतीत तर एक बाब अशी घडली की जी अतिशय वर्ज होती, वाईट होती आमच्याबद्दल. ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स. ज्या वेळेला आम्हाला अंघोळ घातली जात होती आमच्या नर्सकडून, परिचारिकेकडून जेव्हा आम्हाला अंघोळ घातली जात होती, ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. त्यावेळेला आम्ही कम्प्लिटली मिक्स झालो. एकमेकांमध्ये आम्ही अदला बदल झाली, एकमेकांमध्ये आम्ही बदललो. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. आणि मग पुढे काय झालं तर कदाचित आमच्या फेट्स म्हणजे नशिबाचीच ही डिक्री असेल, आज्ञा असेल किंवा फरमान असेल, अवर ऑर रादर नर्स व्हीम. कदाचित त्या नर्सची व्हीम असेल, लहर, किंवा त्या नर्सकडून घडलेली ती चूक असेल. माय ब्रदर्स जॉन गॉट क्रिस्टेन मी. माझ्या भावाला माझं नाव देण्यात आलं. माय ब्रदर जॉन क्रिस्टेन मी. माझ्या भावाला माझं नाव देण्यात आलं. जॉनला माझं नाव दिलं गेलं. अँड आय गॉट क्रिस्टेन हिम. आणि मला त्याचं नाव दिलं गेलं. हा पहिला इन्सिडेंट घडला की नावाच्या बाबतीमध्ये आमच्या सिमिलॅरिटीमुळे पहिली चूक झाली. माझं नाव माझ्या भावाला दिलं गेलं आणि भावाचं नाव मला दिलं गेलं नर्सच्या त्या अदला बदलीमुळे. इथे पुन्हा एकदा तिसऱ्या ओळीकडे बघा. ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स. डब्ल्यू अक्षर जी आहे ती ॲलिटरेशनचं उदाहरण आहे.
आणि तो त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे. दिस फॅटल लाईकनेस इवन डॉगी माय फूट स्टेप वेन ॲट स्कूल. तर या प्रकारच्या सिमिलॅरिटीमुळे, या प्रकारच्या साम्यतेमुळे काय झालं, धिस फॅटल लाईकनेस, फॅटल मीन्स प्राणघातक, अतिशय प्राणघातक गोष्ट माझ्या बाबतीत घडली. इवन डॉगीड मी, डॉगी मीन्स कंटिन्यूड. या घटनेमुळे माझ्या जीवनामध्ये अनेक घटना घडतच राहिल्या, पिछा सोडलाच नाही त्यांनी. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल, जेव्हा मी शाळेत जायला लागलो तिथे सुद्धा या गोष्टींनी माझा पिछा सोडला नाही, आम्हाला त्या फॉलो करत राहिल्या. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉक्ड, आणि मला नेहमी फ्लॉक केलं जायचं, पनिश केलं जायचं, शिक्षा केली जायची. फॉर जॉन टर्न आउट अ फूल, ज्या ज्या वेळेला जॉन म्हणजे माझा ब्रदर ज्या ज्या वेळेला एखादं फूल करायचा, एखादी गोष्ट चुकीची करायचा किंवा एखादा खोडी करायचा, मिस्टेक करायचा, त्याची शिक्षा मात्र, त्याची पनिशमेंट मात्र मला भोगावी लागत होती. दिस वॉज द सेकंड इन्सिडेंट. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. जो कोणी व्यक्ती होता त्याला मी हा प्रश्न विचारायचो, अँड दिस क्वेश्चन वॉज फ्रुटलेस, पण हा प्रश्न अतिशय निरर्थक होता. What would you do if you were me to prove that you were you? What would you do? तुम्ही काय केलं असतं? If you were me, जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं की to prove that you were you, तुम्ही आहात हे सिद्ध करण्याचा जेव्हा मी प्रयत्न करायचो तर त्यावेळेला माझे प्रयत्न फ्रुटलेस असायचे, निष्फळ असायचे. म्हणजे त्यावेळेला आमच्या कवीला ते सिद्ध करता येणं जवळपास अशक्य होतं. हा पुढचा इन्सिडेंट म्हणजे त्यांच्या सिमिलॅरिटीमुळे, त्यांच्या या सारखेपणामुळे त्यांना त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा भावाने केलेल्या चुकीसाठी कवीला शिक्षा होत होती. बिकॉज ऑफ रिझेम्बलन्स, देअर सिमिलॅरिटी, त्यांच्या सारखेपणामुळे. लास्ट स्टांजा ऑफ द पोयम. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड. आमचा रिझेम्बलन्स, सारखेपणा जो होता की जो टर्न द टाईड, की ज्यामुळे आमच्या जीवनातली सिच्युएशनच बदलली. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझ्या खासगी जीवनामध्ये सुद्धा बदल घडून आला. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड मीन्स डिसाइडेड, माझ्यासाठी सांगून आलेली ब्राईड म्हणजे वधू, माझ्यासाठी सांगून आलेली वधू बिकेम माय ब्रदर्स वाईफ. मला जी मुलीशी माझा विवाह होणार होता तिचा विवाह मात्र माझ्या ब्रदर जॉनशी झाला. ही अजून एक ऍब्सर्ड घटना, ह्युमरस घटना यावेळेस घडली. बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी, बिकॉज ऑफ रिझेम्बलन्स, बिकॉज ऑफ सेम लुकिंग. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. अनेक वर्षानुवर्ष अशा घटना घडतच राहिल्या. का घडल्या हे आता आपल्या लक्षात आलं. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. अशा हास्यास्पद घटना सतत घडतच राहिल्या. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. आणि ज्या वेळेला व्हेन आय डाईड, ज्या वेळेला माझा मृत्यू झाला, पीपल थॉट दॅट जॉन्स ब्रदर जॉन इज डाईड. म्हणजे माझा मृत्यू झाला त्यावेळेला लोक आले आणि त्यांना असं वाटलं की जॉनचा मृत्यू झाला, पण ऑलरेडी मृत्यू झाला होता तो माझा. म्हणजे लोक हे सुद्धा कन्फ्युज मध्ये होते की नेमकं जॉन मेला की आवर पोएट. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले ते सर्व या ठिकाणी ह्युमरस, ऍब्सर्ड वाटतात. अशा ज्या ऍब्सर्ड वाटणाऱ्या घटना असतात त्या सर्व हायपरबोली या प्रकारामध्ये मोडल्या जातात. तर अशा पद्धतीनं या पोयममध्ये आपल्याला काही महत्वाच्या शब्दांचा अर्थ असेल तो आपल्याला लिहायचा आहे. आणि सर्व या पोयममध्ये असणारे कठीण शब्द आपण वहीमध्ये लिहिणार आहोत. आणि जे फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये एलिटरेशन सांगितलं मी, हायपरबोली म्हणजे अतिशयोक्ती. काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अतिशयोक्ती वाटतात, त्या अतिशयोक्तीची उदाहरणं आपण त्या ठिकाणाहून घेऊ शकतो. शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला एलिटरेशनचं अजून एक उदाहरण आहे बघा. शेवटच्या ओळीमध्ये बरीड अँड ब्रदर या दोन शब्दांमध्ये जर पाहिलं तर ब साऊंड हा पुन्हा प्रोनाऊन्स होतो, उच्चारला जातो. तर एलिटरेशन हा अलंकार त्या ठिकाणी होत असतो. धन्यवाद.